गुड मॉर्निंग फ्रेंड्स, राधे राधे. तर सकाळचे वाजलेले आहेत 6:30 पावणे 7 आणि आईचा स्वयंपाक हा बऱ्यापैकी झालेला आहे. तर एवढ्या लवकर आई स्वयंपाक का बनवत आहे? कारण आजपासून आमच्या सिंसखेडची खंडोबाची यात्रा सुरू होत आहे आणि आम्हाला सगळे नैवेद्य वगैरे घेऊन जायचं आहे गावाकडे. तर 9 वाजता तरी आम्ही गावाकडे पोहोचलं पाहिजे आणि नंतर मग निघते खंडोबाची पालखी. म्हणून लवकर आमचं सगळं आवरणं सुरू आहे. तर मीही लवकर उठले, माझी आंघोळ केली आणि आता मी इथे करत आहे देवाची पूजा. तर आईला 5 दिवस खंडोबाचे उपवास होते आणि आज ते उपवास संपणार आहे, म्हणून हे इथे खंडोबाचं व्यवस्थित पूजा वगैरे करणं सुरू आहे. तर आता या देवाचा अभिषेक मी करत आहे आणि मग नंतर श्रीसूक्त पुरुष सूक्त वाचून मग नैवेद्य दाखवून माझी आजची पूजा ही पूर्ण होणार आहे. आणि मी पूजा करत आहे तोपर्यंत आईचं तिकडे नैवेद्य बनवणं आणि बाकी सगळं सामान भरणं वगैरे पूजेचं हे सुरू आहे. तर आता आमचं सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे चिंचखेडला. चिंचखेड हे अंबडपासून आहे फक्त 10 ते 12 किलोमीटर, म्हणजे जायला लागतात 10 मिनिट. तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहे गावात आणि म्हणजे गावात आल्यावर खूप छान वाटते, फ्रेश असं वाटते. सकाळी सकाळी प्रवास करायलाही खूप छान वाटतं. गावाकडे यात्रेसाठी खूप दुरून लोक येतात आणि गावातले हे म्हणजे जसं दिवाळीला वगैरे मुली आपल्या माहेरी येत असतात, तसंच आमच्याकडे यात्रेलाही सगळ्या गावात खूप पाहुणे वगैरे हे येतात. तर एखादा सण असल्यासारखंच ही यात्रा असते तेव्हा हे वाटतं. तर यात्रा आता सुरूच होत आहे, तरी पण गावात थोडी गर्दीही आता झालेली आहे आणि बाकीच्या दुकानं वगैरेही गावात लागतात. तर त्याची आता ही धावपळ इथे सुरू आहे. आणि आता हे घरं वगैरे बघून आम्ही लहानपणी इकडे तिकडे फिरायचो, तर ती आठवण आता येत आहे. आणि आता आमच्या गावात बरीच प्रगती झालेली पण दिसते, कारण पहिले बाजार वगैरे भरायचं नाही, आता आमच्या गावात बाजारही भरतो आणि खूप चांगल्या प्रकारे जवळपासचे खेडेचे वगैरे लोकही इथे बाजार करायला येतात. तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहे माझ्या एका भावाच्या घरी. तर हे असं सगळं वातावरण इकडे गावाकडचं आहे. आणि आता ज्या पालखीसाठी आम्ही गावाकडे आलेलो आहे ती थोड्याच वेळात निघणार आहेत, कारण तिकडे सगळा गोंधळ वगैरे जो आहे तो सुरू आहे आणि सगळे म्हणजे खूप मोठा सण असल्यासारखं फटाके वगैरे वाजवणं, तर हे सगळं यांच्या गावात आता सुरू आहे. तर कशाची पालखी निघते काय हे व्हिडिओ तुम्ही पुढे बघालच.
अशा प्रकारे ही पालखी आणि जे खंडोबा देव आहेत ते एका मंदिरातून दुसरं जे जुनं मंदिर आहे तिथे हे आज नेले जातात आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या घरी ही अशा प्रकारे तळी ही उचलली जाते. जे वाघे असतात त्यांना बोलून ही तळी प्रत्येकाच्या घरोघरी ही उचलल्या जाते. वावाळा तुमच्यातून दोघं जण वावाळा द्यावाला कोणतरी नाही तुम्हीच वावाळा वैद्य दोघं वर करून असं वावाळा द्यावा. आता काहीच करता हे सगळे पोरं आपण आपल्या हाताने एक एक घ्या. काय नैवेद्य सगळ्यांनी आता लय गडबड आहे आता.